इंदोरीमधला उमेदवार आहे, सज्जन आहे, सालस आहे. कुठंही त्यांच्या चारित्र्यावरती कोणी शिंतोड उडवू शकत नाही. इतका निर्मळ चारित्र्याचा एक कार्यकर्ता आहे आणि गेले 15-20 वर्ष सातत्याने लोकसंपर्कात लोकांच्या अडचणीमध्ये सहयोग देणारा मृदुभाषी अजातशत्रू असलेला दिलीप ढोरेसारखा एक उत्तम कार्यकर्ता अतिशय अचूकपणाने निवड त्याची सुनील अण्णा शेळकेंनी शेवटच्या क्षणाला केली. वस्तुतः अनेक लोकांचं त्याचं समर्थन होतं. याबरोबरच बबनराव ढोरेंसारखे एक ज्येष्ठ नेते खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागे आहेत. या गावचे माजी सरपंच ते देखील दामोदर शिंदे ते देखील भक्कमपणाने दिलीप ढोरेंच्या पाठीमागे आहे. माझी सून म्हणाल तर एक सुशिक्षित सुसंस्कृत त्याचबरोबर माझं कुटुंब झोकूनपणाने सामाजिक कामामध्ये योगदान दिलेलं कुटुंब आहे. आम्ही ना जातपर ना पातपर अशा पद्धतीचं काम केलं. त्याबरोबरच कुठल्या समाजाचा आहे कुठल्या वर्गाचा आहे हा भेदभाव न करता सामाजिक न्यायाच्या भूमिकातून विचाराशी पक्की बांधिलकी असा आमच्या कुटुंबाचा या तालुक्यात नाही तर जिल्ह्यात लौकिक आहे. आणि म्हणून खात्री आहे मला की इंदोरी नवला गुमरा या मतदारसंघामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाची बांधिलकी ठेवून अवघा समाज एक संघ ठेवण्याचं जे आमचं व्रत आहे त्या व्रताला अनुसरून मग तो माळी असन साळी असन कोळी असन कुष्टी असन तेली असन सुतार असन नावी असन या सर्वांनी एकजुटीने पल्लवी दाभाडेंना पाठिंबा घोषित केलेला आहे. त्यामुळे मला विजयाची चिंता नाही. फक्त आणि फक्त आम्ही किती फरकाने विजय मिळवतोय. समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट आम्ही जप्त करू शकू का या भावनेतून सर्व कार्यकर्ते जिद्दीने उतरलेले. या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं फक्त जाऊन उभं राहणं की काय नाही आपल्या ध्येयाने पुढे चालत जा. कोणी काहीही विचार न करता सेवाभावी वृत्तीला साथ देते आणि या तालुक्याचे लोकनेते जनसेवक ज्याला प्रति मिळवलंय यांच्या यावत महिला भगिनी कसल्याही किंतु मनात न ठेवता उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरचं बटन दाबून दिलीप ढोरे आणि पल्लवी दाभाडे यांना किती फरकाने विजय करतात एवढाच मला दोघांनाही माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा.